नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिरातीवरून FDA कडून नोटीस बजावण्यात आली आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादक कंपन्या आणि त्यांच्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार विक्रांत पाचपुते यांनी केली होती. विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र FDAच्या कारवाईला काही कायदेशीर मर्यादा असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत आवश्यक कायदा करावा अशी मागणी आपण केली असल्याचं आमदार विक्रांत पाचपुते यांनी सांगितलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. काल FDAने शाहरुख खान असो किंवा इतर कलाकार असो यांना पत्र नोटीस पाठवलेली आहे. तुम्ही देखील FDAच्या संदर्भात कारवाई संदर्भात विधान भवनामध्ये देखील आवाज उचलला होता. नेमकं ह्या कारवाईला तुम्ही कसं पाहता? मुळात ही कारवाईची सुरुवात अतिशय उत्तम आहे. 4 जुलै 2025ला मी हा मुद्दा सभागृहात घेतला होता आणि त्यावेळेस माझी मागणी होती की ॲक्टर्सवरती काहीतरी ॲक्शन झाली पाहिजे. दुर्दैवाने त्यावेळेस झाली नव्हती. त्यावेळेस मला असं उत्तर मिळालं होतं की हे सरोगेटेड ॲड्स आहे. पण विथ टाईम आता ज्यावेळेस आयुक्तांनी नोटीस काढलेली आहे, मला एक लक्षात आलं की याला FDAला काही मर्यादा आहेत, FDAला काही लिमिटेशन्स आहेत. मग हे लिमिटेशन्स कुठेतरी आपल्याला थांबवायचे असतील तर याच्यामध्ये केंद्रातनं काहीतरी बदल होणं गरजेचं आहे. मी काल FSSAIला, त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीला आणि त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि मला अपेक्षित आहे की यांनी इंटरव्ह्यून केलं तर नक्कीच याच्यामध्ये बदल काही करता येतील. कारण आपल्याला कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत मिसलिडिंग ॲडच्या नावाखाली, त्या तरतुदींचा वापर करून घ्यावा लागणार आहे. तो जर केला तर नक्कीच हे ॲक्टर्स काय म्हणतात सरोगेटेड ॲडच्या नावाखाली न सुटता मिसलिडिंग ॲडच्या नावाखाली त्यांना कुठे ना कुठे पिनलाइज करता येईल. आणि नुसतं ॲक्टर्स नाही तर ह्या कंपन्यांवरती ॲक्शन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून काही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तुम्ही एनर्जी ड्रिंक संदर्भात देखील आवाज विधान भवनात उचलला होता आणि त्यांच्या जाहिराती देखील अशाच काही ॲक्टर्स असो किंवा अभिनेत्री असो ह्या सातत्यानं करताना पाहायला मिळतात. मग अशा अभिनेत्री आणि ॲक्टर्सना या कंपनीवर देखील कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? ती एनर्जी ड्रिंक्सला कोणतंही बंधन नाही आहे आपल्याकडे. आपण फक्त अल्कोहोलिक प्रोडक्ट्सच्या ॲडव्हर्टाईजला लिमिटेशन्स आहेत. एनर्जी प्रोडक्ट्सची ते ॲडव्हर्टाईज करू शकतात. जे करू शकतात, जे कायद्याने लिगल आहे त्याला आपण काही बोलू शकत नाही. म्हणजे इलिगल आहे 100% ते थांबलं पाहिजे. जसं माझा प्रश्न सभागृहात होता, या प्रश्नामुळे राज्यातच नव्हे तर केंद्र सरकारला म्हणजे FSSAIला माझा प्रश्न गेल्यानंतर एक गोष्टीची जाग आली. खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजे की 2006ला ॲक्ट तयार झाला. 20 वर्ष त्यांना याची कल्पना नव्हती. पण आता 2006ला FSSAIनी जेवढ्या एनर्जी ड्रिंक कंपनीज आहेत त्यांना नोटिसेस पाठवल्यात की एनर्जी ड्रिंक अशी आपल्याकडे कोणतीही कॅटेगरी नाही, तुम्ही कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणून हे प्रोडक्ट्स विकू शकतात, असं एक आता नोटीस त्यांनी दिलेली आहे. मात्र ज्या प्रकारे 3 ॲक्टर्सला जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे की मोका कायदा अगर असा कुठं आढळला तर मोका कायद्यावर कारवाई करावी असे निर्देश सरकारचे आहे. 15 दिवसात ह्या जे अभिनेता यांना वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर यांच्यावर अशा प्रकारे कारवाई होऊ शकते का? ते आता मला कायद्याचे प्रावधान तेवढे माहीत नाही आहेत, पण असतील तर 100% होऊ शकेल. पण मला वाटतं की हे सगळे ॲक्टर्स यांच्या मागे खूप मोठी लिगल टीम आहे, मोठ्या कंपन्याज आहेत, त्यामुळे यांच्यावर काही खास अशी कारवाई होईल असं वाटत नाही. ते सुटून जातील. त्यांच्या कारवाईपेक्षा ही ॲडव्हर्टाईज थांबली पाहिजे या मताचं मी आहे. पण ठीक आहे, पण अशा प्रकारे उत्साहपण जाहिराती करणे आणि लोकांना किंवा लहान मुलांना त्यासाठी प्रेरित करणे हे पण कुठेतरी कायदेशीर गुन्हा आहे. तर सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आहे, तुमच्या पक्षाचं सरकार आहे, तर तुम्ही काही निवेदन करणार का अशा लोकांना किंवा कंपन्या आणि जे ॲड करतात यांच्यावर कारवाई व्हावी? ते आम्ही फक्त विनंती करू शकतो की थोडी नैतिकता आपण डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. दुर्दैवाने काय होतं, राज्य सरकारकडे फूड सेफ्टी ॲक्टमध्ये इंटरव्ह्यून करायला कोणती ऑप्शन नाही आहे. त्यांना काही मर्यादा आहेत. केंद्र सरकारलाच यामध्ये इंटरव्ह्यून करावं लागतं. तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून मी पत्रव्यवहार योग्य ठिकाणी केलेला आहे. कारण खाली राज्य सरकार कितीही ठरवलं, आमची मानसिकता तयारी असली तरी आम्हाला त्यामध्ये करता येत नाही. तर जे करू शकतात त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. एक दुसरा प्रश्न की ज्या प्रकारे तुकाराम मुंढे यांची सातत्यानं राज्यात कारवाई चालू आहे, मुंबईत देखील चालू आहे. मात्र पुण्यातील एका प्रकरणामध्ये काल हायकोर्टाने त्याला FDAला 5 लाखाचा दंड ठोठवलेला आहे. ज्या प्रकारे FDAची कारवाई होते कुठेतरी आवाक्याच्या बाहेर कारवाई होते आणि कुठेतरी अतिरेक होत असल्याचं देखील हायकोर्टाने टिप्पणी केलेली आहे. ते बघा, शेवटी जो काम करतो तो चुकणार आहे. त्यामुळं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. ठीक आहे, एखाद गोष्ट चुकत असेल तर आपण चूक जसं म्हणतोय तसं 99 गोष्टी चांगल्या होतात त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. शेवटी काय आहे की काम करणारा चुकतो हे माझं मत आहे. त्यामुळे चूक होत असेल तर 100% त्या माणसाचं काम चांगलं चालू आहे. एखाद्या ठिकाणी चुकलं तर एवढं कोर्टाने सुद्धा एवढं कठोर बोलणं योग्य नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट लाड संतोष मोरे, मुंबई.